गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुका पोलिसांनी शेगाव दुमालासह आंबे परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक यावर मोठी कारवाई केली असून शेगाव येथे एक टेम्पो गाडी, एक ट्रॅक्टर व वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यारी एकूण किंमत 11,50,000 तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा किंमत रुपये 7,50,000। त्याचप्रमाणे मौजे आंबे गावात एक टिप्पर किंमत 28 लाख रुपये, त्यामध्ये 5 ब्रास वाळू किंमत 30,000 असा एकूण 47 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी टेम्पो, ट्रॅक्टर, टिप्पर याचे चालक आणि मालक व वाळू साठा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक